मध्य रेल्वेवरील सीएसएमटी आणि ठाणे स्थानकातील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येते। ठाण्यामध्ये 63 तास आणि सीएसएमटी येथे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। या ब्लॉक काळात नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प मध्य रेल्वेने घेतला असून त्या दृष्टीने युद्धपातळीवर कामं करण्यात येत आहेत। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। पावसाळ्याच्या दृष्टीने मेट्रो आणि मोनोच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली आहेत, तर पावसाळ्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत। महानगरपालिकेने शहर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांच्या बळकटीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। या अंतर्गत करी रोड, बिलाईल रोड, लोअर परळमध्ये 6 आणि 7 जून रोजी पाणीपुरवठा बंद असेल। ईशान्य भारतात सुरू झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील 2 दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि ईशान्य भारतामध्ये आगेकूच केली आहे, मात्र केरळमध्ये हे वारे 2 दिवसांपासून अडखळलेले आहेत। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार ही परीक्षा येत्या 18 जूनला देशभरात घेतली जाणार आहे। आतापर्यंत पीएचडी प्रवेशासाठीची परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतली जात होती। मुंबईमध्ये विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत शनिवारी एकाच दिवसात 157 मेट्रिक टन राडारोडा, 23 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि 74 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं, तर 283 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले। पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचं अनुदान दिलं जातं, मात्र जिल्ह्यातील 4708 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्यानं त्यांचे सुमारे 2,82,48,00,000 रुपयांचं अनुदान पडून आहे आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करावे असं आवाहन कृषी विभागानं केलं। पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुळशी कृषी विभागानं खरीप हंगाम उपक्रमाचे आयोजन केलं। यात शेकडो शेतकऱ्यांनी सामूहिक सोयाबीन उगवण क्षमता चाचणी केली। उन्हाचा पारा चढत असल्यानं जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या वाढते आणि त्यामुळे संभाजीनगर जिल्हा पाणी टंचाईच्या फेऱ्यात अडकलेला आहे। 466 गावं, 72 वाड्यांना 725 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलेला आहे, तर राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा आशावाद पाटलांनी व्यक्त केलाय। अखेर 2.5 महिन्यानंतर विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालंय। मंदिराचं जतन आणि संवर्धन कामासाठी मागील 2.5 महिन्यांपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, मात्र आता दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तळेगाव महानगर परिषदेचे मुख्याधिकारी NK पाटील यांनी 2 कारला धडक दिली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्यानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। वाशिम शहरात बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये बाईक चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यांच्याकडून 2 लाख किमतीच्या 4 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली। न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला। सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे। महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेचा अंदाज आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज। महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवार यांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे। कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा आणि 3 ते 6 जागा मिळण्याचा एनडीएचा अंदाज आहे, तर मुंबई ठाण्यातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा तर एनडीएला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीकडे राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला होता।
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तब्बल 21 जागा लढल्या, त्यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 7 ते 8 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढलेल्या आहेत, त्यापैकी तब्बल 10 ते 11 जागांवर शिवसेनेनं एक्झिट पोलनुसार मजल मारली आहे। ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हा मुद्दा सपशेल फोल ठरलाय। न्यूज 18 लोकमतच्या महा एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळण्याचा अंदाज स्पष्ट होतोय, मात्र या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण 5 जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादीला जास्तीत जास्त एकाच जागेवर विजय मिळण्याचा अंदाज समोर येतोय आणि त्यामुळे बहुचर्चित बारामतीची जागा अजित पवार गमावणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। असं झालं तर हा अजित पवारांसाठी सर्वात मोठा झटका असू शकतो। एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात दबदबा असल्याचं दिसून आलं। पक्षफुटीनंतर शरद पवारांना धक्का बसला होता, मात्र लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पवारांचा पक्ष चांगली कामगिरी बजावताना दिसणार आहे। एक्झिट पोलनुसार शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिल्याचं आता समोर आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्यामध्ये लढत होती, त्यामुळे कुणाचा विजय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर आहेत, तर नरेश म्हस्के हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं। जर असं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असणार आहे। दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं दिसून आलं। न्यूज 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला मागील वेळेपेक्षा चांगलं यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 2019 मध्ये अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला 2024 मध्ये 6 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे लोकसभेचा निकाल खरंच काँग्रेसला नवसंजीवनी देतो का हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली होती। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर राहतील असा अंदाज पोल स्ट्रेटच्या सर्व्हेनुसार वर्तवण्यात आलेला आहे। या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल असं स्पष्ट केलं होतं। या भावनिक आवाहनाचा कुठेतरी त्यांना फायदा होत असल्याचं दिसून आलं। न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची लाट असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना दिसतोय। या राज्यामध्ये भाजपला 64 ते 67 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये 9 ते 12 जागा मिळू शकतात, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच मुसंडी मारण्याची शक्यता आहे। नेटवर्क 18नं केलेल्या सर्व्हेनुसार बिहारच्या मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएला चांगलं यश मिळतंय। इथे भाजपला 13 ते 16 जागांचा अंदाज असून एनडीएला 24 ते 31 जागांचा अंदाज आहे, तर काँग्रेसला फक्त 1 जागा मिळण्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला 6 ते 9 जागांचा अंदाज आहे। झारखंडचाही एक्झिट पोल हाती आला आहे। एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपला 9 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला फक्त 2 ते 5 जागा मिळणार असल्याचं समोर येत आहे। मध्य प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला 26 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। राजस्थानमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाल्याचं दिसून येत आहे। मेगा एक्झिट पोलनुसार भाजपला 18 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला 2 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। ओडिशामध्ये भाजपला 13 ते 15 जागा जिंकण्यात यश मिळण्याचा अंदाज समोर येतोय। दरम्यान ओडिशामध्ये बीजेडीला 6 ते 8 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात लोकसभा निवडणुकीच्या 7ही टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय। केंद्रात कुणाची सत्ता येणार हे ठरण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी आहेत। दरम्यान निकालापूर्व एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत। नेटवर्क 18च्या मेगा एक्झिट पोलनुसार गोव्यात 2 लोकसभा जागांसाठी चुरशीची लढत झाल्याचं या अंदाजातून समोर आलंय। या ठिकाणी एनडीएला 1 जागा तर इंडिया आघाडीला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर नेते मंडळींकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशात इंडिया आघाडीच्या 295हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे। मोदींचा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे। इंडिया आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना 3 दिवस पंतप्रधान म्हणून राहू द्या, आनंद घेऊ द्या असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीला टोला लगावलाय। काही झालं तरी आमचंच सरकार येणार असा दावा देखील त्यांनी केलाय। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात।